नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, जे आपण 1 वर्षापासून अभ्यास करतोय, जे 1 वर्षापासून आपण ग्राउंड करतोय, ती स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आता, बरोबर ना? आता तुमचा जो पेपर होणार आहे, त्या पेपरसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थाने सांगतो की तुमची जी मेहनत आहे, जो तुम्ही अभ्यास केलाय, त्याचं तुम्हाला फळ भेटणार. फक्त ह्या गोष्टीची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर, बरोबर? तुम्हाला भेटणारे 90 मिनिट असणार आहे. 90 मिनिट. या 90 मिनिटांमध्ये पेपर हातात आल्याच्या नंतर तुम्हाला अगोदर जे येत आहे ते सोडवा. स्वतःच्या हक्काचे मार्क पहिले कव्हर करा. आता जास्त डिप्रेशन मध्ये जाऊ नका, जास्त विचार करू नका, जास्त टेन्शन घेऊ नका. एका दिवसात काही होत नाही. एका दिवसामध्ये फक्त आता काय करायचंय, तर तुम्हाला चालू घडामोडीचे लेक्चर करायचे, जिल्हा विशेष बघून घ्यायचे आणि जो आपण अभ्यास केलाय त्याच्यावर काय करायचंय, तर एक अनालिसिस करायचंय की आपण कशा पद्धतीने तिथं प्रेझेंट करायचंय. कारण हे जे तुमचे 90 मिनिट आहे ना, हे तुमचं आयुष्य बदलणार आहे, तुमचं आयुष्य घडवणार आहे, तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार आहे आणि खऱ्या अर्थाने एक नवीन प्रवासाला काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. बरोबर? मग एकही चूक होऊन देऊ नका. एक चूक म्हणजे आपल्याला खूप महागात पडू शकते. जे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आतून येणार आहे ना, पहिल्या प्रश्नाचं ऑप्शन तोच बरोबर असतो बऱ्यापैकी. आपण काय होतं ना, ज्यावेळेस कन्फ्युजन होतं, 1 2 3 4 पर्याय असतात, आपल्याला पहिलं आपलं जे माइंड आहे हे खूप शार्प आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, बरोबर ना? मग त्याच्यामध्ये जे तुम्हाला पहिलं उत्तर येणार आहे ना, तेच बरोबर असणार आहे. पहिलं जे तुम्हाला ऑप्शन म्हणत नाही ना, तर तुम्ही नंतर त्याच्यावर विचार करणार, कन्फ्युजन होणार आणि नंतर तो एक मार्क जाईल आपला. ओके, मग त्यानुसार काळजी घ्या. सगळ्यात महत्वाचं, जे पेपरला असणार आहे तिथं सुपरविजन करायला बिंदास टाइम विचारायचा. किती वेळ बाकी आहे, किती मिनिटं झाले, सारखं सारखं नका विचारू, त्यांना पण इरिटेट होतं, बरोबर ना? पण पेपर सुरू झाल्याच्या नंतर आपले कमीत कमी 50 प्रश्न झाले, विचारायचं सर किती वेळ बाकी आहे, टाइम किती झाला, काय हरकत नाही, ते विचारू शकता तुम्ही. काय प्रश्नाचे उत्तर नाही विचारायचे त्यांना, बरोबर ना? मग वेळ जर घड्याळ अलाउड नसेल तर तुम्हाला टाइम विचारायचं बंधन आहे. ओके, त्यानंतर सगळ्यात पहिले काय करा, तुम्हाला कोणता विषय सोपा जातोय तो विषय घ्या. जर तुम्हाला मराठी व्याकरण सोपं जातंय तर मराठी व्याकरण सोडवा. जर तुम्हाला जीके सोपं जाते ते सोडवा. जर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता जाते तर ते सोडवा. पण गणित बुद्धिमत्ता हा याच्यामध्ये जास्त वेळ जातो, लक्षात ठेवा. गणित बुद्धिमत्ता हा जास्त वेळ खाऊये, त्यामुळे माझ्या तरी प्रामाणिकमध्ये तुम्ही पहिले मराठी जीके सोडवायला पाहिजे. पण मी सांगते म्हणून नाही, तुम्ही आता कसा सराव केलाय, पेपर जेव्हा तुम्ही लॅबला बसून किंवा अकॅडमीमध्ये बसून कशा पद्धतीने अभ्यास केलाय, कशा पद्धतीने तुमची माइंडसेट असायचं, त्या पद्धतीनेच तुम्ही काय करायचं आहे, तर पेपर सोडवायचे. तिकडे जर तुम्ही गणित बुद्धिमत्ता करत असाल तर ते करा, जर तुम्हाला पहिलं जे आलं ते करत असाल त्या पद्धतीने काही हरकत नाही. माझं सांगायचं एवढंच म्हणणं आहे की डोकं शांत ठेवा, व्यवस्थित डेडिकेशन ठेवा आणि मनातली मनात काउंट करत जा. उत्तर जेव्हा आपण हे गोळे करणार आहे ना, 1 2 3 4 असे जेव्हा असतं ना आपल्याला ऑप्शनला आन्सर OMR शीटवर, त्यावेळी काय करा, एकचं काय असणार आहे, तर एकचं 3 असणार आहे असं मनामध्ये बोला, बरं ना? दुसरा प्रश्न आहे 2चं काय, तर 1 आहे, असं याच्यावर नजर ठेवा. हे नंतर खूप महागात पडतं. एक सिले मिस्टेक म्हणजे 1 वर्ष घालू शकतं आपलं, बरोबर ना? मग ह्या गोष्टीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. नंतर जर तरला कोणी विचारत नाही दादानो, कोणीच विचारत नाही. आपली फील्ड अशी आहे की उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. जे मुलं पोलीस होणार आहे त्यांचा गाजावाजा होणार आहे, बरोबर ना? आणि माझी इच्छा आहे का तुम्ही सगळेच झाले पाहिजे, पण ती स्पर्धा आहे, हो ना? स्पर्धेमध्ये यश आणि अपयश हे येणारच आहे. पण आत्ताच काय मेन गरजेचं आहे की आपण आपले 100% द्यायचे, 100%, बरोबर ना? आणि पेपर झाल्याच्या नंतर काही कोणाला सांगत बसू नका किती मार्क आहे काय मार्क आहे, पहिले अगोदर चेक करा, बरोबर ना? आणि मग नंतर आपण बघूया. समजतंय का? त्यासाठी सेंटर जे असणार तुमचं परीक्षा केंद्र, लवकर जायचंय. तुम्हाला 2 तास अगोदर बोलवलंय, बरोबर ना? मग 2 तास अगोदरच जायचंय तुम्ही. तिथं गेल्याच्या नंतर उगाच काही कोणाशी डोकं लावायचं नाहीये. आपण आपलं काय ते पुस्तक किंवा आपले काय ते मोबाईलमध्ये चालू घडामोडी त्या बघत बसायचंय. हे एवढं करायचंय. समानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार वाटत असेल तर आज बघून घ्या. काही जिल्हा विशेष करून जा, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहणार आहे. ज्या आत्ताच्या चालू घडामोडी त्या करा, जेणेकरून त्याच्यावर तुम्हाला प्रश्न आला तर मार्क जायला नको. अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर मला वाटत नाही की विद्यार्थ्यांना काही अपयश येईल म्हणून. तुम्ही यशस्वीच होणार. कारण काही झालं, काही झालं तरी मी तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही.
फक्त 100% देऊन या, माझं असं म्हणणं आहे. आणि ह्या ज्या सिले मिस्टेक आहे, ह्या सिले मिस्टेक नाही झाल्या पाहिजे, याची काळजी घ्या. सिले मिस्टेकची काळजी घ्या, बाकीचं काही टेन्शन नाही. हां, आणि जो तुम्हाला अगोदर सोपा वाटतोय तोच करा. चेक करायचं पेपर सोडवताना आपला कोणता प्रश्न झालाय, तर ते काय करायचं, प्रश्नपत्रिकेवर आहे ना टिक करायचं. म्हणजे 1, 2, 3, 4 असे जे तुमचे प्रश्न आहे ना, तर प्रश्नपत्रिकेवर तुम्ही टिक करू शकता. मग 1चं 1 आहे, म्हणजे हा प्रश्न झाला, 2 झाला, 3 बाकी आहे, याला स्टार करा. बरं ना, किंवा गोल करून ठेवा. 4 झाला, 5 झाला, हा बाकी आहे, गोल करा. हे तुम्ही प्रॅक्टिसमध्ये केलं असावं, अशा अपेक्षा ठेवतो. नसेल केलं तर कमीत कमी उद्या तिथं म्हणजे आपल्याला समजलं तर पाहिजे. ज्यावेळेस 100 प्रश्न का 100 पैकी 100 आपल्याला लगेच येणार आहे का? नाही ना. काही प्रश्नांचं उत्तर आपल्याला येत नाही, त्याला राऊंड करून ठेवा. याचा विचार आपण नेक्स्ट याला करूया. म्हणजे परत एकदा सगळे 100 झाले की परत यायचंय. पेपर हँडल करा व्यवस्थित, 90 मिनिटाचं प्रॉपर नियोजन करा आणि वेळेवर पोहोचायचंय. काही लागलं कुठल्या याची मदत नंतर आपण पेपरचं एक्सप्लेनेशन घेऊ, पण आता तुम्ही फक्त तुमचे 100% देऊन या. एवढं सांगायचं होतं तुम्हाला. पेपरसाठी सर्वांना परत एकदा मनापासून शुभेच्छा. ह्या वर्षी आपण मेहनत केली आहे, परमेश्वर बघतोय. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ भेटणार म्हणजे भेटणार, हा माझा शब्द आहे. कारण केलेली मेहनत कधीच वाया जात नाही, चुकून सुद्धा वाया जात नाही. फक्त आपण काय करायचं त्याच्यावर विश्वास ठेवायचा. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही पोलीस होणार. आणि मी महाराष्ट्रातले सर्व शिक्षक म्हणजे तुमचे जेवढे गुरु असणारे सगळे, जे ऑनलाईन घेता जे ऑफलाईन घेता, त्यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. आई वडिलांकडनं शुभेच्छा. आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन जा. कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही, सगळं भेटतंय. बरं ना. पण आई वडील भेटता का? नाही भेटत. मग त्यांचा आशीर्वाद घ्या आणि पेपरला जा. ठीक आहे. चला परत एकदा सर्वांना उद्या होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षेसाठी एकदा शुभेच्छा. आणि आजचं लेक्चर इथं थांबवतोय. धन्यवाद.